किशोर भोंडेंनी फुलपाखरू सर्वेक्षणासाठी आम्हाला कळवल्यावर आम्ही निघालो आणि तिथे पोहोचल्यावर समजलं की सर्वे दुसऱ्या दिवशी आहे. आदल्या रात्री अर्पितशी प्लॅन करून सकाळी सकाळी निघालो नवेगावला. थंडी जरा जास्त होती तर काही शूट केलं नाही तर डायरेक्ट थांबलो आम्ही नवेगाव बांधलाच. यांनाच भेटायला आम्ही आलो होतो. हे आहेत किशोर भोंडे, पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर, आणि हे त्यांचे मित्र किशोर चांदेवार. आमच्या खूप दिवसापासून फोटोग्राफीसाठी भेटायचा विचार चालू होता. आता आम्ही सरळ निघालो नवेगाव बांधच्या संजय कुटीच्या मार्गाने. सकाळी मस्त प्रसन्न वातावरण वाटत होतं. तलावाच्या मधातील छोट्याशा बेटावर हे झाड किती मस्त वाटत आहे. 3-4 बीटर एका झाडावर दिसले. मराठीत यांना वेडा रघु म्हणतात. सगळ्यांनी आपापले साहित्य उचलले. किशोरजी आणि अर्पित यांनी कॅमेरे, किशोर चांदेवार यांनी त्यांच्या बायनोकुलर आणि मी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आलो आहे नवेगाव बांध इथे. इथं वाईल्ड लाईफचे खूप सारे अशा गोष्टी आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. तर आता तेच शोधत आम्ही फिरत आहोत. थंडीने गारठून गेलो होतो आम्ही, पण आता नॉर्मल टेम्परेचर झालं. तर बघू आता काय काय भेटते. आम्ही अनेकदा नवेगाव बांधला गेलो आहे. संजय कुटीपर्यंत आम्ही नेहमी जातोच, पण थेट जंगलाच्या आतमध्ये जाण्याची एक वेगळीच एक्साइटमेंट आम्हाला होती. थोडं आतमध्ये आल्यावर दोन्ही किशोरराव आपल्या पक्षी निरीक्षणात व्यस्त झाले. दोघांच्याही विविध पक्ष्यांचा शोध घेणे आणि त्यांना फोटोत कैद करणे असा सेशन चालू होता. खूप दिवसांनी एका प्रॉपर अरण्यात आम्ही फिरत होतो. त्यामुळे अर्पितलाही नवनवीन पक्षी दिसत होते, तर त्यांना तो आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता. सकाळच्या वेळी अरण्यात फिरताना विविध पक्ष्यांचे किलबिल, हवेमुळे सळसळणाऱ्या झाडांचा आवाज आणि हळूवार बोसणारा गारगार वारा एकदम आल्हाददायक वाटत होता. या जागी 2-3 दुर्मिळ पक्षी दिसले, पण ते कोणालाही त्यांच्या कॅमेऱ्यात टिपता आले नाही. पण डोळ्यांनी ते नेहमीसाठी आपल्या मनाच्या मेमोरीत सेव्ह केले. या वाळक्या झाडावर या बारीक पाखरांचे थवे उडत बसत होते. यांचे प्रमाण इतके होते की बाकी जागी लक्ष जात नव्हती. यांच्या किलबिलाटाने आमचे कान त्यांच्याकडेच होते. मित्रांनो, जंगल फिरत फिरत आम्ही आता इकडे आलो. बसलाय माणूस. पक्षी उडवले भाऊ ना, आता मस्त शांततेने बसलाय दुःखी होऊन. अर्पितने मग या जागी सुतार पक्षी आणि त्या पाखरांचे फोटो घेतले. आम्ही आमच्या मोर्चा मग संजय कुटीकडे वळवला. वन साईडच्या एरिया फिरून आता त्या तलावाच्या साईडच्या एरियात आम्ही आलो. इकडे हॉर्नबिलच्या आवाज येतात, मिट्टूच्या आवाज येतात. संजय कुटीच्या बाजूच्या पायवाटेने तलावाकाठच्या रस्त्याने आम्ही आमची फेरफटका सुरू केली. जंगलात शिरताच ग्रे हॉर्नबिलचे दर्शन झाले. त्याच्या राखाडी रंगामुळे तो झाडाच्या रंगात मिसळून गेला. वेगवेगळ्या फुलपाखरांच्या प्रजात्या आम्हाला या परिसरात दिसल्या. आम्ही मधातच फोटो काढण्यास थांबायचो, तर तितक्या वेळात दोन्ही किशोर भाऊ बरेच समोर पोहोचायचे. तर किशोर भाऊंनी सर्वांना सोबत चालण्याचा सल्ला दिला, कारण हा भाग थोडा रिस्की होता.
लोकांना या बाजूला बिबट्या अस्वलांची मुवमेंट दिसलेली आहे आणि म्हणून जसजसे आम्ही समोर डीप जात होतो तसतसा एक रोमांचक अनुभव आम्हाला येत होता. सकाळची फेरी सुरू केल्यापासून कधी 10 वाजले आम्हाला काही समजलंच नाही. पण आता पक्ष्यांची हालचाल एकदम फास्ट झालेली होती. फोटोसाठी सर्च करत करत आम्ही एकदम डीपमध्ये पोहोचलो आहे. या एरियातच आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. हे आता किशोरदादा वगैरे येत राहतात त्यांच्यामुळे आता हे माहीत झालं आहे. टोळीने आलेलं बरं, म्हणजे दोघंच जण जातो म्हटलं तर इथं खूप रिस्क असते. अस्वल म्हटलं आहे त्यांनी आहे म्हणून. अस्वलाची ॲक्टिव्हिटी आहे. आता दिवसा तेवढे ते ॲक्टिव्ह नसतात म्हणतात, नाहीतर भीती तर आताही वाटतं. उंच उंच झाडावर खूप सारे पोपट होते, पण झाडांच्या रंगात मिसळत असल्याने आणि त्यांच्यावर प्रॉपर उजेड पडत नसल्यामुळे फोटो काढण्यास अडचण जात होती. तरी अर्पितने काही फोटो काढलेच. चालत चालत बरेच दूर आम्ही पोचलो, पण फिरायची हौस काही पूर्ण होत नव्हती. बरेच दूर चालल्यामुळे तहान लागली, पण आम्हा चौघांपैकी कोणीच पाणीसोबत आणलं नव्हतं. 8 वाजेपासून फिरणं सुरू केलं आणि निसर्गाच्या सानिध्यात कसे 11 वाजून गेले कळलेच नाही. मग आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. परत जातानाही आम्ही फोटो आणि व्हिडिओचं सेशन सुरूच ठेवला. अरण्यात फिरताना एक वेगळाच अनुभव येत होता आणि येणारे का बरं नाही, कारण या अरण्याला अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा पदस्पर्श झालेला आहे आणि या भागात ते फेरफटकाही मारायचे. तर अरण्य ऋषींचे स्मरण करून आम्ही उर्वरित परतीचा प्रवास पार केला. खूप दूरपर्यंत गेलो होतो आम्ही. आतमध्ये एकतर आम्ही पाण्याची बॉटल नाही आणली, याच्यापेक्षा चांगली सकाळ कोणती राहू शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलात हा नवेगावांचा परिसर. यांनी आम्हाला सांगितले होते की बटरफ्लायचा सर्वे होता, तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले होते, पण तो उद्या आहे. पण आम्ही आजच येऊन गेलो, तरी आमचा दिवस काही असा वेस्ट गेला नाही, कारण की आम्हाला असंच फिरायला आवडते. खूप दिवसांनी अशा प्रकारचे आम्ही ब्लॉग केलेला आहे नेचरवाला, यांच्यामुळे ते पॉसिबल झालं. हे किशोर भाऊ आहेत, हे किशोर भाऊ आहेत, किशोर भाऊ भोंडे आणि किशोर भाऊ चांदेवार. तर ती माहिती ते आपल्या व्हिडिओतच असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण याच्या नंतरच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत साइन आउट.